ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार दावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण श्रील प्रभुपाद यांचे बालपणीचे समारंभ आणि फाल्गू बाबाचा देवाच्या नावावर अपप्रचार पाहिला. आणि आता पुढे भक्तिविनोद ठाकूर यांचे फाल्गू बाबाला आव्हान. या फाल्गू बाबाबद्दल काय सांगितलं होतं? हा फाल्गू बाबा फारच भयंकर वाटतो. हो आहे, खूपच. म्हणूनच केदारनाथ बाबूंना निवडलंय त्याचं गर्वहरण करण्यासाठी. जर कोणी एक काम करू शकत असतील तर फक्त तेच. अच्छा, आपली कृष्णावरची श्रद्धा कशी कृतीत आणतात ते बघूया.
मला पाहायचंय यातून काय निष्पन्न होतं. हो, बघू. मला एक कुतूहल आहे. जय हो फाल्गू बाबा की जय हो. धन्य है प्रभु. राम कृष्ण राम, राम कृष्ण राम. मला बोलावलं भगवंतांनी. नमस्कार करते. राम कृष्ण राम, राम कृष्ण राम. राम कृष्ण राम, राम कृष्ण राम, राम कृष्ण राम. भगवंतांनी मला बोलावलं. भगवंताची लीला थोर आहे. जय फाल्गू बाबा, जय जय. राम कृष्ण राम, राम कृष्ण राम, राम कृष्ण राम. राम कृष्ण राम. बोल चुगलीलाल. भगवंत, इंग्रज तुमच्याबद्दल विचार करायला लागलेत. करू दे विचार. शेवटी मी माणसांना यासाठीच बुद्धी प्रदान केली आहे की ते विचार करतील. या जगातील कोणतीच शक्ती माझं काहीच वाकडं करू शकत नाही. हे ब्रिटिश इथे तोपर्यंतच राहू शकतात जोपर्यंत माझी इच्छा आहे. कारण मी देव आहे. अवश्य, मी पण हेच म्हणत होतो. मूर्ख आहेत ते. तुम्हाला संपवण्यासाठी एका सामान्य माणसाची मदत घेत आहे.
कोण आहे तो माणूस? कोणीतरी भक्ती विनोद. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही भगवान आहात. भक्ती विनोद ठाकूर. काय झालं? कृष्ण कृष्ण, किती किती वाईट स्वप्न बघितलं मी. अच्छा, तर स्वप्नात घाबरलीस तू? असं वाटलं काय झालं? कोणीतरी माझं बोल कोणीतरी माझं बोल. कुंकू पुसतंय की काय. तुझं कुंकू? इतका भीषण चेहरा होता त्याचा. अगं काही नाही होणार, आयुष्य वाढलं माझं. थांब हा. घे पाणी पी. पी. बस. झोप जरा. प्रारेश्वरः सत्योरत्यारुद्धेस्त्रिकृतुभिः शुश्रूभिस्तु तक्षणा कामस्य नैनेन्द्रियप्रीतिलारभो जीवेत यावता जीवस्य तत्त्वजिज्ञासा नारथो यश्चेह कर्मभिः
प्रणाम बाबूजी. प्रणाम बाबूजी. मी येऊ बाबा? नको, त्याची काहीच गरज नाहीये. तू आईसोबतच थांब. आईची काळजी घे. कोणाला बरोबर घेतलं असतं तर असं एकट्याने जाणं बरोबर नाही. माझे श्रीकृष्ण माझ्या बरोबर आहे. ते माझी काळजी घेतील. बरं आहे, येतो मी. फाल्गु भगवान रे, राम कृष्ण राम भैया. फाल्गु भगवान रे, राम कृष्ण राम भैया. फाल्गु भगवान रे, फाल्गु भगवान रे. बघा ना बाबूजी, भगवंत या पृथ्वीवर कुठेही अवतरित होऊ शकले असते की, पण त्यांनी आमचंच गाव निवडलं. कारण माहितीये का बाबूजी तुम्हाला? कारण आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळं. जेव्हा भगवंत वरून खाली बघतात तर ते काय बघतात? सगळीकडे काळोख, आणि त्या काळोखात ते आपलं उजळलेलं गाव बघतात. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं की ते अवतार घेतील तर ते आपल्या गावातच. खरंय दादा, जेव्हापासून भगवंत इथं अवतरलेत सगळं बदलून गेलंय. पूर्वी एक वेळचं जेवणही किती कठीण होतं, पण आता इतकं भरभरून आहे की आपण सगळं ते खाऊच शकत नाही. फाल्गु भगवान, फाल्गु भगवान. बघितलं दादा? फाल्गु भगवान, फाल्गु भगवान. मानलं पाहिजे दादा तुम्हाला. तुम्ही खूप भाग्यवान आहे जे दर्शन घ्यायला येऊ शकलात. नाहीतर त्यांनी बोलवल्याशिवाय कुणी येऊ शकतं? मन भरून दर्शन घ्या दादा. काय माहिती परत बोलावणं येईल नाही येईल. आमच्यावर तर देव प्रसन्न आहे. आम्हाला रोज दर्शन मिळतंय. आणि दादा, देवाला आमचं नाव पण माहिती आहे, रामलाल. चल राजा. हा, चला. हा, थांब थांब थांब. हा, थांब. हा दादा, आता इथनं आम्ही काय पुढे येणार नाही. उतरा तुम्ही इथंच. देवाचं ठिकाण आहे, इथनं पुढं नाही येऊ शकत. मी तुम्हाला रस्ता दाखवतो. चला चला. आता इकडनं सरळ जावा, देव भेटेल तुम्हाला. फाल्गु भगवान. चल चल राजा, चल आता चल. अरे दादा, हा चपला काढून जावा, नाही तर ते भस्म होऊन जाल तुम्ही. चल राजा, चल चल चल. फाल्गु भगवान.
चल मुली, भगवान कृपा करा माझ्या मुलीवर. ये बाळा. थांबवू नका त्याला, येऊ द्या. सांगा, आज इथं कशासाठी आलात भक्ती विनोद ठाकूर? खूप वर्षांची तपश्चर्या आहे तुझी. अनेक सिद्धी पण प्राप्त केल्यात तू. तुला तर कळलंच असेल मी का आलोय. हो, मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही तुमच्या कार्यात कधीच यशस्वी होणार नाही. जर तुला माहिती आहे की मी इथं का आलोय, तर तुला हेही माहिती आहे की मी इथून यशस्वी होऊनच जाणार. आणि तू मला काहीही करू शकत नाहीस. तू एक जादूगार आहेस, परमेश्वर नाहीस. एक वाट चुकलेला साधा माणूस आहेस तू. नाही, मी सामान्य मनुष्य कसा असू शकतो? तू पाहिलं नाही का मी काय काय करू शकतो? माझ्याकडे विलक्षण शक्ती आहे. लोकांसाठी मी देव आहे. ते माझ्या चरणी नतमस्तक होतात. ते माझी पूजा करतात. ते माझा जय जयकार करतात. भक्ती विनोद ठाकूर, हे त्यांचं अज्ञान आहे आणि तू त्याचा गैरफायदा घेतोयस. परमेश्वर एकच आहे आणि हे तुलाही माहिती आहे. पण तुझ्या अहंकाराने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. काय तू विसरलास की तुझाही शेवट आहे? वेदशास्त्रांचा अभ्यास केलायस तरीही इतकी मोठी चूक का करतोयस? हे पाप मी काय करतोय? मी लोकांना मदत करतोय, त्यांचा रोग बरा करतोय. तुम्ही त्याला पाप मानता? लुळ्या पांगळ्यांना चालायला लावतोय, तुम्ही त्याला पाप म्हणता का? लोकांची भूताखेतापासून सुटका करण्यासाठी मदत करणं, याला तुम्ही पाप म्हणता?
ज्यांच्या जीवनात फक्त अंधार आहे त्यांच्या जीवनात मी प्रकाश आणतोय. वान स्त्रियांना मूल होण्यासाठी मदत करणं या सगळ्यांना तुम्ही पाप मानता? नाही, हे पाप नाहीये. तुझं पाप हे आहे की तू स्वतःला भगवंत समजतोयस. तू स्वतःला देव मानतोस तर उचल तो पर्वत तुझ्या करंगळीवर. जसं भगवान कृष्णानी गोवर्धन पर्वताला 7 दिवस आपल्या करंगळीवर धरलं होतं. जर तू भगवंत आहेस तर या दिवसाला रात्र बनवून दाखव. जर तू भगवंत आहेस तर दगडाला जिवंत करून दाखव. अरे मूर्खा, तू स्वतःची स्वतःला मदत करू शकत नाहीस. स्वतःचा मृत्यू टाळू शकत नाहीस. कसला भगवंत आहेस तू? ठीक आहे, मी मनुष्य आहे, पण लोक मला त्यांचा देव मानतात. भक्तिविनोद ठाकूर, त्यांनाच माहित नाहीये ते काय करतायत. मग मी काय करू? तुला त्यांना सांगावं लागेल की तूही त्यांच्यासारखाच एक मनुष्य आहेस. नाही, जेव्हा माझे भक्त माझ्या समोर येतात आणि डोळे झाकून माझ्या समोर नतमस्तक होतात तेव्हा मला खूप आनंद होतो. भक्तिविनोद ठाकूर, जेव्हा लोक माझ्या दर्शनासाठी गर्दी करतात तेव्हा मला खूप आनंद होतो. जेव्हा लोक माझी पूजा करतात, जय जयकार करतात तेव्हा मला खूप सुख मिळतं. भक्तिविनोद ठाकूर, त्यामुळे मला प्रचंड आनंद मिळतो. आता तुझे आनंदाचे दिवस संपत आलेत फाल्गू भगवान. आगीशी खेळू नकोस भक्तिविनोद ठाकूर. मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विनाश करून टाकेन. मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विनाश करून टाकेन. आई, तू चिंता करू नकोस. चल आराम कर. बाळा, का कुणास ठाऊक जरा काळजी वाटतेय. असं वाटतंय काहीतरी होणार आहे. बाबांना काही होणार नाही. श्रीकृष्ण रक्षण करतील.